नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. ते म्हणजे एका बैलाची बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर दिवसापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडीच्या अड्ड्यामध्ये बैल कधी पळणार याची संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला आतुरता लागून होती. ते म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर. मित्रांनो, बकासूर आता आज आपल्याला पळताना दिसणार आहे. आता मित्रांनो, बकासूर नेमका तो कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातला पाहायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रातला देव विक्रमादित्य बकासूर तुम्ही पाहत देखील असाल, भरपूर दिवसापासून आजारी होता. आता आजारी असल्यानंतर पाहायला गेलं तर जवळजवळ आपण 10 ते 15 दिवस झालं आपल्याला बकासूरला या ठिकाणी मैदानात धावताना आपल्याला दिसलेलं नाही. त्यामुळे अनेक बैलगाडी क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या आणि बकासूरवर प्रेम करणाऱ्या लोकांना वाटत होते की बकासूर आता नेमका बरा झालाय का, बकासूर आता कोणत्या मैदानात येणार. तर मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज मित्रांनो बकासूर या ठिकाणी जे काही येतगाव येथे जे मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसणार आहे. तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता बकासूरचा गट कोणता ते देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. तर मित्रांनो, बकासूरचा गट कोणता त्याची देखील मी अपडेट देणार आहे. पण आता गट कोणता हे देखील अद्याप समजून असलं तर पैरा कोण आहे ते देखील अजून समजलं नाही. पण नक्की आपला बकासूर विक्रमादित्य बकासूर या ठिकाणी आपल्या टॉपच्या पैऱ्यामध्ये दिसणार आहे. आणि सर्वांना देवाना ईश्वर चरणी हीच विनंती करूया की आज आपला सर्वांचा लढका विक्रमादित्य बकासूर हा आपल्या गुलालामध्ये दिसावा. आणि जास्तीत जास्त पाहायला गेलं तर जास्तीत जास्त जे आपले बैलगाडी प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांची मने देखील जिंकावा हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि बकासूरला आज गुलालामध्ये पाहण्याची देवाने देखील इच्छा पूर्ण करावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया.